पुरस्कार हा प्रत्येकाच्या जीवनातील एक मैलाचा दगड आहे। तुम्ही समाजातील इतर घटकांपेक्षा समाजात मोठे कार्य केलेले आहेत। हे कार्य करत असताना आपणाला एक ऊर्जा मिळावी यासाठी हा पुरस्कार म्हणजे एक कौतुकाची थाप आहे। साईबाबांच्या या पावन नगरीतून आपण पुरस्कारासह साईबाबांच्या आशीर्वाद रूपी ऊर्जा घेऊन जाणार आहोत, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू पराग काळकर यांनी केले। सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल इंडियन सोसायटी ऑफ ऑथर्स नवी दिल्ली यांच्या वतीने दिल्ली जाणार राज्यस्तरीय एक्सलन्स अवॉर्ड 2024 या पुरस्काराचे वितरण हॉटेल तानिया प्रेसिडेंट इन मध्ये करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर बोलत होते। प्रारंभी डॉक्टर सुरेश चंद, डॉक्टर के श्रीनिवासराव, आशा जाखड, अजय चंदनवाले, देवेंद्र कुमार ढुसिया, नंदलाल भारती, निर्मला गावित, धनश्री विखे, निखिल महानुभव, राजेंद्र बलकवडे, अरुण सिन्हा, कौशल सिंग, गजानन शिरवैकर, अवनीश कुमार, रवि किरण डाके, डॉक्टर प्रदीप फुंदे, विक्रम वर्मा, दिलीप खैरे, प्रसाद खडांगळे, संजय काळे, राम स्वरूप चावला आदींनी आपापल्या क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा पुरस्कार देऊन गुणगौरव करण्यात आला। प्रारंभी डॉक्टर सुरेश चंद यांच्या कल और आज या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, राजेंद्र बापू जाधव, राजेंद्र शिंदे, दिलीप दारुणकर, सुनील बोरा, सत्यन मुंदडा, ॲडव्होकेट जयंत जोशी, चांगदेव कातकडे, राजेंद्र शिंगे, प्रसाद कातकडे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर हिरालाल महानुभव यांनी केले तर आभार डॉक्टर निखिल महानुभव यांनी मानले। सत्कार केला। वास्तविक गेल्या 20 वर्षापासून मी सामाजिक काम करतो, परंतु आजपर्यंत कोणाचाही सत्कार घेतला नाही आणि घेत देखील नाही। परंतु हिरालालने सांगितलं आणि मला नाही म्हणावं लागत नाही, कारण हा हिरालाल माझा क्लासमेट आहे। ज्याच्या वेळेस सांगितलं त्यावेळेस मला काम धरून उभा करतो, नाही म्हटलं तरी आणतो। वास्तविक मी सत्कार न घेण्याचं कारण सांगतोय, मी जे सामाजिक काम करतोय ही माझी राष्ट्रीय जबाबदारी आहे। पुस्तक प्रकाशन करताना मनस्वी आनंद होत आहे। इंडियन सोसायटी ऑफ ऑथर्स नवी दिल्ली शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, राजकीय अशा विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांना राज्यस्तरीय एक्सलन्स अवॉर्ड 2024 आज हा सोहळा संपन्न झाला आहे। या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सुरेश चंद्रजी, निखिलजी महानुभाव, डीवायएसपी बमने साहेब, मंचावरील सर्व सन्माननीय उपस्थिती की ज्यांना आज आपण पुरस्काराने सन्मानित केलेला आहे। खरं तर एक सुंदर योग या निमित्ताने जुळून आला की साईबाबांच्या वास्तव्याने कोणी झालेल्या या परिसरामध्ये जिथं श्रद्धा आणि सबुरी या बीजवाक्यासोबत आपण सबका मालिक एक या आशीर्वचनाने आपण आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी काम केलंय आणि आपण नेहमी असं करतो की आपलं श्रेय परमेश्वराला अर्पण करतो। त्यामुळे सरांनी तर सांगितलं की पुरस्कार आम्ही सहसा घेत नाही, परंतु हिरालालजींचा प्रेम आणि त्यांचा एकत्र संपर्क जाणला आहे, त्यामुळे आम्ही सुद्धा सगळेजण पुण्यातून आणि इथून सगळेजण इकडे आलो होतो। प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये कार्य करीत असतो, कार्य करीत राहतो आणि कार्य करताना ते काही पुरस्कार मिळावा, बक्षीस मिळावं, शाबासकी थाप मिळावी याची तुम्ही करत नाही, परंतु आपल्या मराठीमध्ये म्हणतात की जे जे आपण आधी भाग घेतले ते दुसऱ्यांनी शिकवावे, शहाणे करून सोडावे, सकल जना। समाजामध्ये ज्या ज्या अडचणी, समाजामध्ये जे जे प्रश्न डोळ्यासमोर दिसतात, प्रत्येक जण आपल्या परीने प्रश्नांना सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि समाज रचना जशी चांगल्या तऱ्हेने चालेल याचा प्रयत्न करत असतो। आपल्याकडे एक म्हण आहे की आपण निसर्गाकडे नेहमी घेतो, निसर्गामध्ये आपण एक दाणा जर पेरला तर निसर्ग आपल्याला 1000 दाणे देतो।
जीवने यावदानानं स्यात् प्रदानं तत्त्वोदिकं मुख्येच्या प्रार्थनाच पात्रं भगत परिपूर्ण. आपण परमेश्वराला म्हणतो जे मला मिळालंय समाजाकडून. खरं म्हणजे आपण नेहमी आपण करत असतो की आपण वावरताना आपल्याला वाटतं की माझं कर्तृत्व आहे, माझं यश आहे. आपण कुठे रस्त्याने जात असतो, कोणीतरी आपल्याकडे अदृश्य शक्ती आहे ती काम करत असते. आपण कोणीतरी रस्ता साफ करत असतं, कोणीतरी सकाळी उठून पाणी सोडत असतं. आपण आपल्या भोवताली अनेक समाजातले वेगवेगळे घटक आपल्यासाठी चांगल्या तऱ्हेचे काम करत असतात. सगळेच घटक आपल्या समोर काम करत असतात. त्यामुळे सर्वांच्या प्रती ऋणी राहणं आणि जेव्हा आपल्याला शक्य होईल तेव्हा या समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना त्यांचे प्रश्न सोडवायला मदत करणं आपापल्या परीने हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि माझ्यामध्ये हीच खरी ईश्वर सेवा आहे की ज्यांनी मी समाजातल्या वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्या प्रश्नांना हात घालून ते सोडवण्याचा प्रयत्न करतात. कारण ज्या समाजाचा आपण भाग असतो त्या समाजाप्रती आपापल्या कृतीप्रमाणे आपण काम करीत असतो आणि करीत राहिलं पाहिजे. पुरस्कार करून एक मैलाचा दगड आहे की तुम्ही चांगलं काम करताय, तुम्ही काही चांगली वाटचाल करून पुढे आलेला आहे आणि समाजाच्या दृष्टीने तुमचं कार्य हे समाजाच्या नजरेत भरण्यासारखं आहे आणि पुढील आणखी चांगलं कार्य करण्यासाठी एक ऊर्जा आपल्याला या निमित्ताने निश्चितपणे मिळत असते. त्यामुळे या सगळ्या कामाची दखल इंडियन सोसायटी ऑफ ऑथर्स याच्या माध्यमातून आज आपण शिर्डीच्या नगरीत घेतली आहे. निश्चितपणाने पुरस्कार तर आहेच, परंतु साईबाबांचे आशीर्वाद घेऊन आणि चांगली ऊर्जा घेऊन आपण सगळेजण जाणार आहोत आणि पुढील काळामध्ये अधिक चांगलं करण्यात अधिक जोमाने आपण निश्चितपणे कार्य करू असा मला विश्वास वाटतो. हिरालालजी आणि त्यांच्या टीमची खूप चांगली मेहनत घेतली. त्यांचे निखिल आणि बाकी सगळे जे सहकारी होते त्यांनी इथं सकाळपासून येऊन खूप तयारी केली. कारण हा कार्यक्रम चांगल्या तऱ्हेने वेळेवर पार पडण्यासाठी आणि आपल्या सगळ्यांनी इथं उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल मी हिरालालच्या वतीने इंडियन ऑथर सोसायटीच्या वतीने सर्व पुरस्कार देऊन त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला त्यांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि आपल्या उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा खूप छान वाढली. आपले छान नेटवर्क झालं. म्हणजे या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे 15-20 चांगले तज्ञ लोक आले आणि एकमेकांनी चांगला संवाद झाला. चहाच्या निमित्ताने गप्पा झाल्या आणि पुढच्या एकमेकांनी कार्याला सहकार्य करण्याचा सुद्धा त्या निमित्ताने आपल्याला उपयोग होईल. त्यामुळे अशा तऱ्हेचा कार्यक्रम निश्चितपणे आपल्याला मोटिवेट करत असतो आणि चांगले विचार घेऊन आपण समाजात नेहमी पाहतो की अनेक वेळा वाईट विचार, वाईट गोष्टी डोळ्यासमोर येत असतात. आपल्याला असं वाटतं की काही चांगलं चालत नाही. या पुरस्काराच्या निमित्ताने लक्षात आलं की अनेक लोक शांतपणे निर्लसपणे आपल्या समाजामध्ये चांगलं कार्य करत आहेत आणि ते कार्य चांगलं करत असल्यामुळे समाज आपला चांगल्या तऱ्हेने पुढे जात आहे. मी या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि असंच कार्य साईबाबांच्या कृपेने आपलं पुढील उर्वरित आयुष्य घडवून आणि आणखी समाजाचे चांगले 4 प्रश्न आपण सोडवण्याच्या शक्ती आपल्याला या ऊर्जेच्या माध्यमातून मिळेल अशी इच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराज. यानंतर गोड कामासाठी मी विनंती